रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. माणसांच्या विविध तऱ्हा आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. वरवर रागीट किंवा हट्टी वाटणारी माणसं त्यांच्या सानिध्यात गेल्यावर कळतं की त्या आतून किती मऊ आहेत ते. आणि खूप गोड बोलणारी, आपलेपणा दाखवणारी माणसं बऱ्याचदा आतून तशी नसतात. माणसं कळायला वेळ लागतो आणि अनुभवही. बऱ्याचदा 20-20 वर्ष एकत्र राहूनही माणसांचा स्वभाव कळत नाही. ती अचानकपणे तुम्हाला अचंबित करू शकतात. जसं या कथेतल्या जोशी काकू. कथाकट्ट्यावर आपण आत्ता जी कथा ऐकणार आहोत त्याचं नाव आहे सोबत, जी लिहिली आहे चंद्रशेखर गोखले यांनी. आणि तुम्ही ऐकणार आहात माझ्या म्हणजेच चैत्राली बरोबर. सोबत. जोशी काकूंना 8 दिवस गावाला जायचं असेल तर त्याची तयारी 1 महिना आधी सुरू व्हायची. आणि 1760 सूचना वासंतीला पुन्हा पुन्हा ऐकाव्या लागायच्या. आणि यावेळी तर जोशी काकू 1 महिन्यासाठी गावाला जाणार होत्या. शेजार पाजारचे वासंतीला म्हणायचे, तू कशी सहन करतेस बाई. कशी सहन करते याचं उत्तर हसत मुखाने हे ती स्वतः कृतीतून सिद्ध करत होती. पण का सहन करते याचं उत्तर 16-17 वर्षात तिलाच धड कळलं नव्हतं. कितीदा तरी काम सोडावंसं वाटायचं. किती वेळा मी उद्यापासून येणार नाही हे वाक्य तिने निकराने ओठातून परतवलं होतं. काकूंच्या काटेकोरपणाला आणि सततच्या सूचनांना त्यांचा मुलगाही कंटाळला होता आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्याला पसार झाला होता. सुनबाई तर फोनवरूनच खैरियत विचारायची. नातवंड तर आजीच्या वाऱ्याला उभी राहायची नाहीत. शेजारी तर दार लावून बसल्यासारखे असायचे. पण जोशी काकूंना कशाने फरक पडायचा नाही. त्यांचा दिवस योगासनाने सुरू व्हायचा आणि गीतेच्या एका अध्यायाचं वाचन करून संपायचा. गावाला जायचं निश्चित झालं की आधी 1 महिना वासंतीला तारीख सांगितली जायची. मग वासंतीला कळायचं आता महिनाभर सूचनांसाठी 15 मिनिटं रोज वेगळी काढून ठेवायला हवीत. दिवाळीची झाडलोट परवडली पण ही गावाला जायची तयारी नको. गाडी बुक केली की कपाटावरून 2 बॅग्स काढायला लावायच्या. मग त्या स्वतः डेटॉल वापरून त्या पुसून दिवसभर उन्हात ठेवायच्या. त्या 2 तास पुढल्या दारात आणि पुढचे 3 तास मागल्या दारात नेऊन ठेवायला लावायच्या. त्यातही सूचना असायच्याच, जरा उजवीकडे ठेव, मागे ठेव, पुढे सरकाव. मागे सरकाव ग. वासंती निमूटपणे ते अंमलात आणायची. मग गावाला न्यायची पांघरुणं काढायची. ती रिठ्याच्या पाण्याने धुवायची, नीट वाळवायची. मग त्या बॅग भरणार. बॅग स्वतः भरत असल्या तरी सूचना वासंतीलाच ऐकाव्या लागायच्या. असं मजल दरमजल करत गावाला जायच्या आधीचा दिवस उगवायचा. तेव्हा वासंतीची खरी परीक्षा असायची. कारण त्या दिवशी फ्रीज बंद केला जायचा. त्या निमित्ताने तो स्वच्छ केला जायचा आणि त्यासाठी तो रिकामा केला जायचा. अर्थात बरेचसे जिन्नस, बरेचसे पदार्थ वासंतीलाच दिले जायचे. पण त्यासाठी भरमसाठ सूचनांचा भडीमार वासंतीला झेलावा लागायचा. रामदासांनी संसार नेटका कसा करायचा याबद्दल जे विश्लेषण दासबोधात मांडलंय त्याच्या दुप्पट जोशी काकूंकडे ते अलिखित स्वरूपात आहे आणि ते फक्त वासंतीलाच ऐकावं लागतं. पिशव्या किती आण, कशा आण, डबे किती आण, दूध नेशील तर त्याचा विनियोग कसा कर. भाजीपाला त्या संपवायचा प्रयत्न करायच्या पण फ्रीज बंद करताना काहीतरी हाताशी लागायचंच. टोमॅटो, मिरच्या, पनीर, ताक, दही, पावभाजीचा मसाला हे असे जिन्नस जोशी काकूंना हळवे करून टाकायचे. त्या प्रमाणात सूचना असायच्या. लोणची, मुरांबा, गुळांबा असे पदार्थ दीर्घकाळ टिकू शकतात म्हणून ते काकूंच्या करड्या नजरेतून सुटायचे. सापडायची ती वासंती. किती पिशव्या आणल्यास? ही कशाला आणलीस? डोशाचं पीठ देणार होते हे सांगितलं होतं ना. कांदे कशात घेशील? अगं तुझ्यासाठीच घेतले होते. माझ्याकडून पिशवी मिळणार नाही आणि दिली तर नीट धुवून आणावी लागेल. दरवेळचा हा प्रसंग जसाच्या तसा घडायचा. पण यावेळी त्यात भर पडली म्हणजे सांगितलेली वेळ टळूनही गेली होती आणि अजूनही वासंती आली नव्हती. सूचना करत करत एक एक पदार्थ काढायचा म्हणजे सफिशियंट वेळ लागायचा. घाई करून चालायची नाही. त्यापुढे फ्रीज पुसून काढायचा आणि मग बंद करायचा. बसल्या बसल्या त्या पदार्थ फ्रीजमधून काढायला उतावळ्या होत होत्या. ही पण कंटाळली की काय मला, अशा शंकेने जास्त बेचैन होत होत्या. थोडी थोडकी नाही 17 वर्ष वासंती त्यांच्या तालमीत तयार झाली होती.
उद्याच्या उद्या ये आणि तुझा पगार घेऊन जा, मग तू मोकळी आणि मी मोकळी. हा डायलॉग मारून सुद्धा दशक उलटलं होतं. छोटी मोठी कुरबुर झाली तरी तसं स्मूथच सुरू होतं. मग आज यायला एवढा उशीर का केलाय? किंवा का उशीर झाला? निदान फोन तरी करायचा ना. मी काही खाणार होते का? भजनी मंडळात सुद्धा बायका बोलायला लागल्या होत्या, तुमची वासंती तुमच्या तालमीत अगदी छान तयार झालीये हो, पण त्यामुळे ती आम्हाला झेपत नाही. जोशी काकूंनी विचार थोपवण्यासाठी फ्रीजपाशी घुटमळणं थांबवलं आणि मन शांत करण्यासाठी त्या बाल्कनीचं दार उघडून बाहेर येऊन बसल्या. आणि बघतात तर काय, तगरीच्या झाडाखाली वासंती मुटकुळं करून बसलेली. सोबत पिशव्या नव्हत्या, पण भरलेली पिशवी होती. तिला तसं बघून जोशी काकूंचं पाणी पाणी झालं आणि वासंती बोलायला लागल्यावर त्या हतबुद्धच झाल्या. फ्रीज रिकामा करायचा म्हणून वासंती येणार होती, पण दुपारीच तिच्या सुनेने तिला फरमावलं की तिच्या माहेरचे लोक सुट्टीसाठी यायचेत, म्हणून तेवढे दिवस तुम्ही मुलीकडे जा. पण मुलीकडे तिची नणंद बाळणपणासाठी आली होती. वासंतीला नको नको झालं होतं. नवरा गेल्यावर भाडे पावती थेट मुलाच्या नावावर फाडली जाऊ लागली आणि वासंतीला आज जोशी काकूंच्या बागेत तगरी खाली बसायची वेळ आली. काटेकोर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जोशी काकूंनी आपला गावाला जायचा बेत पुढे ढकलला आणि अचानक एक काम तातडीने पार पाडलं. ते म्हणजे वकिलाला गाठून आपलं मृत्यूपत्र तयार केलं. तेव्हाही 1760 सूचना होत्याच, पण वकील तरबेज होता. अगदी स्पष्ट आणि पद्धतशीर मृत्यूपत्र तयार झालं. आपल्या पश्चात सगळी मालमत्ता मुलाच्या नावावर करताना काकूंनी महत्वाची अट घातली, मी असेन नसेन, पण वासंती हयात असेपर्यंत तिची जबाबदारी संपूर्णपणे मी घेत आहे. यामुळे ती या घरात मानाने आणि आनंदाने राहील. याची जबाबदारी मुलगा या नात्याने मुलालाही घ्यायला सांगितली. आपण जोशी काकूंना इतकी वर्ष का सहन करतो? याचं उत्तर मला वाटतं वासंतीला मनोमन मिळालं असेल. कथाकट्ट्यावर आता आपण ऐकत होतात सोबत ही कथा, जी लिहिली होती चंद्रशेखर गोखले यांनी. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, आरजे चैत्राली सोबत.